या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव 2026 अंतर्गत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी, महिला आणि युवा शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। मागील 2 दिवसात सुमारे 30,000 शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिकांची माहिती घेतली। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील प्रदर्शनात 80 एकर क्षेत्रात ठिबक सिंचन, मल्चिंग, चिकट सापळे आदींचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली सुमारे 65 प्रकारची फळं, भाजीपाला पिके, चारा पिके, त्याचबरोबर विविध जातींच्या कोंबड्या आणि पाळीव जनावरं, मशागतीची विविध अवजारे, फळबागेवरील फवारणी यंत्र, ड्रोन, विविध रंगी फुलझाडे पाहण्यासाठी जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील शेतकरी गर्दी करत आहेत। प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, बचत गटातील महिला उद्योजक आदींची संख्या लक्षणीय होती। आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे महिलांचा कल वाढला असल्याचं दिसून येत आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान 4 दिवस पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे। कृषी प्रदर्शन आणि धान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या विविध जातीचा तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, कडधान्य, वाळवणीचे पदार्थ, मसाले, सेंद्रिय गूळ, शेवगा, बीट, हळद पावडर, भीमाशंकर, आंबोली, नाणेघाट परिसरातील आयुर्वेदिक वनस्पती औषधे, डाळिंब, आवळा उपपदार्थ, सेंद्रिय मध, मशागतीची विविध अवजारे, बागेवरील फवारणी यंत्र, द्रवरूप खते, पॉली हाऊस मधील पिके, तयार मसाले, ठिबक सिंचन, ऊस मशागतीची विविध अवजारे आदींबाबत 246 स्टॉल लावलेले आहेत। 100 पेक्षा जास्त पिकांची लागवड। पीक प्रात्यक्षिक अंतर्गत 80 एकर क्षेत्रात मल्चिंग, ठिबक, विविध सापळे आदींचा वापर करून गहू, हरभरा, मका, कांदा, मिरची, कोबी, फ्लॉवर, बीट, मका, काकडी, स्ट्रॉबेरी, कारली, शेवंती आणि झेंडूच्या विविध जाती, अंजीर, आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ, चिक्कू आदी 100 पेक्षा जास्त फळं, भाजीपाला, वेलवर्गीय पिकं, चारा पिकं प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे पीक प्रात्यक्षिक परिसर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी फुलून गेला होता। शेतकरी शास्त्रज्ञांकडून पिकांची माहिती घेत होते। महिला उद्योजक स्नेहल वामन, प्रमिला पाटे, गीतांजली चिखले यांनी तयार केलेली अनुक्रमे सेंद्रिय हळद, घरगुती मसाले, सेंद्रिय मध आणि बबन भवारी नाणेघाट यांनी विक्रीसाठी आणलेला सेंद्रिय तांदूळ, शांताराम शिंदे आंबोली यांचे मोहाच्या फुलांचे लाडू, करवंदाचे लोणचे, 7 ते 8 प्रकारचे तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा कल होता। खूप चांगलं वाटलं मला बघून, कारण आता शेतकऱ्यांमध्ये जे एक नवचेतना निर्माण झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती करण्याच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रयोग करू पाहतात। त्या प्रयोगांना चांगलं दिशा देण्याचे काम ज्या वेळेला अशी प्रदर्शनी होती तेव्हा होतं, कारण जे आपल्या भागामध्ये चालू आहे तेच बघून करण्याची शेतकऱ्यांची एक सवय असते। पण जेव्हा प्रदर्शन होतं तेव्हा जगभरातून, देशभरातून वेगळे शेतकरी येतात, वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि त्यांना एक नवीन गोष्टी दाखवतात। जसं आता इथं बघितलं तर व्हर्टिकल गार्डन त्यांनी दाखवलेलं आहे। परसबागेच्या ऐवजी अगदी 1 गुंठ्यामध्ये सुद्धा तुम्ही रोजच्या भाज्या कशा काढू शकता, त्याच्यातून व्यवसाय कसा करू शकता, ह्या गोष्टी आहेत। आणि मेकॅनायझेशनचे पण स्टॉल आहेत, मार्केटिंगचे पण स्टॉल आहेत आणि ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि ह्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे लोक हे दोघेही एकत्र आलेले आहेत। तर मला असं वाटतं की याच्यातून जर एक 50% लोकांनी जरी त्याच्यातनं काही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येईल। खरं तर युरियाचा तुटवडा आहे। युरियासाठी शेतकऱ्यांना दुकानदार लिंकिंगद्वारे इतर खतं माती मारतायत। काही उपाययोजना? लिंकिंगच्या बाबतीमध्ये आम्ही खूप स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत अनेक FIR दाखल झालेत, अनेक कारवाया झालेत। त्यांच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट खाली सुद्धा गुन्हे दाखल करावे अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि आम्ही त्याचं खूप बारकाईने मॉनिटरिंग पण करत आहोत। उपलब्ध कधी होईल प्रत्यक्षात? उपलब्धता जसे रॅक येतात तसं आम्ही उपलब्ध करून देत असतो, परंतु आता तुम्हाला कल्पना असेल की केंद्र सरकार हा पण विचार करतंय की खत पुरवठा करून सबसिडाईज पद्धतीने देण्याची ऐवजी DBT करायचा। तर मला असं वाटतं की हे जे कृत्रिम अडथळे आहेत सगळे ते काही दिवसानंतर नक्की दूर होतील, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती विचारमंथन चालू आहे। शेतकऱ्यांच्या बाबत कर्जमाफीबाबत काय सांगू? नाही, तो माझ्या विभागाचा विषय नाही। तो
तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, नारायणगाव.